नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या, हीच पप्पाचरणी प्रार्थना. चला तर बघा मग माझा आजचा व्हिडिओ. हे बघा, आज मस्त अशा मी बाट्या बनवत आहे आणि ज्याला बाटी खायची नाही त्यांच्यासाठी भाकरी बनवत आहे. आणि आता इकडं मस्त अशा उकडून घेतल्यात आणि तिकडं कुकर लावले डाळीचं मी. हे बघा, मस्त आता बाट्या आपल्या छान अशा वाफलेल्या आहेत पाण्यामध्ये. आणि आता मी हे एक एक काढून घेते. अगोदर सुरीने बघितलं, चेक केलं, कारण त्या छान मधून वाफलेत का. आणि आता हे सगळ्या मी काढून घेते. किमान मी अर्धा पाऊण किलो पीठ असेल आणि थोडासा रवा मिक्स करून मी अशा छान अशा बाट्या बनवल्यात. आता ह्याला मस्त असं एका ह्याचे 4 भाग करायचे आणि छान असे छोटे छोटे तुकडे करून खरपूस असं तळून घेते समोर, बघाच तुम्ही. आणि छान आपली बाटी तयार झाली. आणि आता सासू सासरे जास्त भाकर आवडते, त्यांच्यासाठी भाकरी बनवल्या, मुलांसाठी आमच्यासाठी बाट्या बनवत होते मी. माझं दोन्ही पण कामं सुरू होते. आणि आता इकडं कुकरमध्ये डाळ पण शिजली आहे. आता मी डाळ पण मस्त अशी फोडणी देते वाट्यांसाठी. पूर्ण कांदा टमॅटो हे सगळं जसं आपण सांबरला टाकतो तसं पूर्ण टाकायचं आहे. फक्त सांबर मसाला टाकायचा नाही, त्यामध्ये थोडंसं गूळ टाकून घ्यायचा. एकदम छान असं मस्त टेस्टी बाटीसाठी वरण होतं, कारण गूळ टाकल्यानं त्याला मारवाडी तिख येते आणि टेस्टी पण छान लागतो. सहसा आपण गोड आणि तिखट मिक्स खात नाहीत, पण नक्की एखादी वेळेस टाकून बघा तुम्ही, छान होईल आणि टेस्टला पण चांगलं लागेल, कारण मुलांना पण आवडतं. तशाच प्रकारे मी आता वरण पण बनवणार आहे. आणि आता चला मग या सगळ्या काढून घेते, थोड्याशा थंड होऊ देते आणि नंतर त्याचे कॅप बनवते. मग अशा बाट्या येतात, त्याला कट करते. हे बघा, त्याच्यामध्ये किती लेअर आल्यात बघू शकता. तळल्यावर अजून छान होतात. बघा, आता हे सगळ्या अशाच प्रकारे चिरून घेते. सगळीच गेली का? होल शिटिंग लोड शिटिंग म्हणजे लाईटची बचत करते. तर किती वेळ करते? टायमिंग असेल तर पहिलं तुम्ही लहान होते तेव्हा 2 आणि तो कसा हात झटकी तर आहे सगळं इकडं पाणी. लहानपणी किती असायचं टाइम? 3-3 तास लाईट येत नव्हती. जे संध्याकाळी 9ला जायची तर 11ला यायची. तू लहान होता तेव्हा. मग तुला घेऊन आम्ही वारबाईच्या वाड्यात बसायचो. घेतल्या आता आणि लेअर पण खूप छान आल्यात. अजून तळल्यावर अजून छान येतात. आणि इकडं बाट्यांचं वरण बनवले. हे बघा, मस्त अशी तरी आलेली आहे आणि छान असं वरण बनवले बाट्यासोबत खाण्यासाठी. आणि आता इकडे गरम गरम बाट्या तळते मी आणि लगेच ज्याला खायचं त्याला खायला देते. काय झालं रे पाण्याला आज? ये कार्तिक, मजाक नसते. पेपर देऊ, पेपर आण बरं बाळा, एक तुकडा. ते त्याच्यात टाकायचं पाहिजे.
त्या प्रकारे अशा जेवढ्या बसून तेवढ्या अशा टाकून घेते आणि तेल चांगलं कडक टाकू द्यायचं तेव्हा बाट्या एकदम खुसखुशीत तळल्या जातात. थंड तेल असेल तर बाट्या चांगल्या तळल्या जात नाही. हे बघा अशा प्रकारे सगळे आता मी बाट्यात तळून घेते. हे बघू शकता आणि लेअर पण किती छान झाल्यात आणि कुरकुरीत झाल्यात एकदम. हे बघा त्या पण बाट्या मी आता इकडे तळत आहे. हे बघा सगळ्या मी बाट्या हे करून घेतल्या आता इकडं. आणि आता मला संध्याकाळी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला जायचं आहे तर तुमच्याशी नक्की शेअर करते मी. बघा मग आमच्या इकडला होम मिनिस्टरचा कार्यक्रम तुम्ही. हे बघा आत्ताच आमच्या काकू आले होता. तुम्ही ओळखीलं बी असेल मी पहिल्या एका व्हिडिओ दाखवलेलं आहे. आत्ताच आल्यात बघा. आज मुक्काम आहे त्यांचं. मी तोपर्यंत बाहेर जाऊन यायले थोडंसं. बसा मग हो चला मला सोडा एकदा. चला येते कार्यक्रमाला जाऊन मी. काकू बस मी आलेच लवकर येते. मी लई वेळ थांबणार नाही. मला रुमाल तरी गादी खालचा. काकू आल्यात आत्ताच. चला चालली मी. नाही व्हिडिओ काढायला सध्या फर्स्ट टाइम येणं आहे माझ्या शाळेकडे. मला तर शाळाच माहित नव्हती. ते म्हणले चल मला माहिती. मी आधी तिथंच म्हणले माऊली मंगल कार्यालयाच्या मागे म्हणलं. ती हिची शाळा आहे बुधवारची शाळा आहे ती नवीन झालेली. पण पहिली विद्यावाली तिथं हो तिथं होती पहिली. बसलोय आम्ही. माझ्याकडे मी बरेच आहेत ना तर त्या नंबर पाठवा मला तुमचा द्या. शाळेतच काय मैत्रिणी शिकायला बसल्या तसं काय झालं. होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी सगळ्या लेडीज आल्या. हे बघा सगळ्या लेडीज आम्ही आता एक एक यायला इथं सुरू झाल्या होत्या. बऱ्याच माझ्या मैत्रिणी पण आलेल्या होत्या आणि आता म्हणजे 6च वाजले होते 6:30 पर्यंत. तत्पूर्वी महिलांसाठी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आपण घेणार आहोत आणि पहिलं बक्षीस देणार आहोत. स्वाती, सारिका, वैष्णवी, वंदना, ज्योती. ज्योती इथं काय करली पाहिजे जा तिकडे. हा लास्ट क्वेश्चन. चला तुम्ही पण या ना. चला खेळ असा आहे पहा तुम्हाला. कृष्णा ज्वेलर्स आणि हरिओम फोनवाले या तीनही प्रायोजकांचा आपण टाळ्या. दिदू बस ना खाली बाळा. हा दिशा बस मम्मी पाशी. दिशांचं आमचं काही घेणं देणंच नाही बरोबर आहे. चला हे बघा मस्त असे छान महिलांचे गेम पण सुरू झाले होते आणि मी एक एक्स्ट्रा म्हणजे आमचे खूप जास्त झाल्या होत्या म्हणून आम्हाला काही जणीला खाली बसवलं नेक्स्ट राऊंडला घेण्यासाठी. आणि बघू शकता तुम्ही छान असा गेम सुरू झाला आहे आणि होम मिनिस्टरचं गाणं पण लागलेलं आहे. पदरावरती मोर आसुनी ते नाही का गाणं होम मिनिस्टरचं ते गाणं पण लागलेलं आहे आणि एकदम छान धमाल करत आहेत महिला. कारण संसारातून वेळ काढून खेळ खेळूया चला म्हणून असा मस्त असा गेम खेळत आहेत आणि छान धमाल पण करत आहेत. महिलांसाठी हा होम मिनिस्टर कार्यक्रम खूपच छान असतो म्हणा. आणि आमच्या इथं पण छान असा झाला कार्यक्रम. सगळ्यांनी एन्जॉय केलं. बघा समोर तुम्ही पण. लेवल बघा ना
येस नाही, पोपटी येतो आता ग्रीन 15 कलर. जणी ओके ठीक आहे. Come on! Come on, बचाव! बचाव! ओके जिंकले. फोटो नाही काढायचा, व्हिडिओ काढायचा. बोलून ते हरल. मी म्हणेल 1 2 3 स्टार्ट. स्टार्ट म्हणल्या सोडा तुम्ही सोडा. ही सोडायची आणि ही पकडायची. तुम्ही ही सोडायची ती पकडायची. जिला भेटणार नाही ती आउट होणार. सध्या प्रॅक्टिस आहे. ओके येते येते हळूहळू. चला घ्या लवकर. अनु मॅडम द्या. 1 थांबा 1 2 3 स्टार्ट. असं म्हणलं उघडं. आता काय करा तुमच्या तिघीच्या म्हणजे मैत्रिणीच्या मैत्रिणीजवळ बसा. उभं टाका. मैत्रिणीजवळ उभं टाका. 3 जणी 4 जणी असं ग्रुप. कुठेही एवढ्या भारतात कुठेही डान्स करा. हे बघा मस्त असे कार्यक्रम सुरू होते आणि महिलांचं बसल्या जागीची एन्जॉय करण्याचा पण कार्यक्रम सुरू होता आणि आम्ही पण मस्त असं एन्जॉय करत होतो. छान वाटत होता कार्यक्रम. एक नंबर झाला. हसून पोट पण दुखायला लागलं. म्हणलं चला रोज कुठं आपल्याला हे कार्यक्रम असतात लेडीजचे. मस्त धमाल केली आम्ही. हे बघा आता नंतर ज्यांनी डान्स केले होते त्यांना सगळ्यांना असं लाईननं उभं केलं आणि परत एकदा डान्स करायला लावला. कारण कोण एकदम सुंदर असा डान्स करन ते पाहायचं होतं सरांना. त्यामुळं नंतर एकदा सगळ्यांसाठी डान्स ठेवला त्यांनी. ग्रुप डान्स ठेवला हा आणि असं मस्त एन्जॉय केलं लेडीज. चालणार नाही ती आउट होणार. जी महिला स्माइल देत चालणार नाही. 12 वाजलेले असतील तिला बक्षीस मिळणार नाही. मी चेहऱ्यावर म्हणलो. तुम्ही काय म्हणता? हा मराठी तुम्ही आउट झाले असं 0. ओके आता मी म्हणेल फ्रंट म्हणजे पुढे. तुम्ही जायचे मागे. म्हणजे मी असं आहे ना. मी म्हणेल फ्रंट म्हणजे पुढे. तुम्ही जायचं मागे. उलट खरं. ओके मग मी परत 0 म्हणाल. परत जायचं. ठीक आहे. एकदा प्रॅक्टिस. उभं 0 फ्रंट. तुम्ही आउट झाला. असं हे होतं उभं. 0 बॅक. तुम्ही आउट झाला. म्हणजे मी बॅक म्हणलो तर तुम्हाला पुढे यायचं. म्युझिक मी स्टार्ट म्हणलो का माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. कोणीच आउट नाही. कोणीच आउट झालं नाही. कोणीच आउट नाही. हा स्टिकला हलका हात करा. 1 स्टार्ट हा शब्द लक्षात ठेवा. मी जेव्हा 1 2 3 स्टार्ट म्हणेल तेव्हाच. चला 1 2 3 स्टार्ट. पडली नाही. तुम्ही बोलला का मॅडम? 1 2 3. कोणीच आउट नाही. डायरेक्ट उत्तर द्यायचं.
डायरेक्ट उत्तर द्यायचं, हात वर करायचा नाही. डायरेक्ट बोलणे काय, हात ऊपर नहीं करने का है. ठीक है. भारत के पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी. दाद गुण टाळ्या वाजवून अभिनंदन. हे बघा, छान असं आम्ही मस्त एन्जॉय केलं, डान्स केला आणि सगळ्या महिलांना सगळे गेम पण खेळले. हार जीत तर असतेच म्हणा, पण एन्जॉय हा असतो, कारण संसारातून वेळ काढून खेळ खेळूया चला. असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम मस्त धमाल झाली आमची होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये खूप. चला तर, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, ह्या तिघी ठरलेल्या आहेत आजच्या होम मिनिस्टरच्या विजेत्या.